हा जो पॉईंट आहे हा माझ्यासारख्या म्हाताऱ्याला दिसतो, तुम्हाला नाही दिसला कोणाला? सांगायला पाहिजे साहेब लोकांना कसं काढणार यार? ते बिचारे का प्रत्येक इन्स्ट्रुमेंट बांधणार का? हे किती रुपयाचं आहे रे? जास्त 500 रुपयाचं असेल ना. पण ह्या गोष्टी तुम्ही चेक करता नाही. आणि चेक कसं केलं पाहिजे? मी जर इथून सुरुवात केली तर मी असं चेक करत 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 इथं चेक करून, इथं चेक करून, परत इथं चेक करून, परत इथं चेक करून, परत मी इथं संपवलं पाहिजे. मध्येच हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, असं नाही. याच्या चेकशीट आपण मराठीत बघू. दोन लँग्वेज मराठीत केल्या चालतील का? आता हा ते बघायचं बरं का. समजा आपण जर लिहिलं की हे प्लॅटफॉर्म बरोबर आहे का, तर तुम्ही असा खरोखर करून बघायचा. लांबून असं नाही करायचं. बरोबर आहे. काय काय लोक करतात, ही लक्ष्मी आहे तिच्यावर आपलं बोट चालतं, लात मारायची नाही कधी. लात मारता का? डॉक्टरला लात मारतात का? शॉक बसल्यासारखं होतं, चुकून पाय लागला. बापाला पाय लागला तर कसं होतं? आईला पाय लागलं शॉक होत ना. पण आई बापाची लागले त्याला लात नाही मारायची. एका कंपनीमध्ये मी असं ट्रायलला गेलो आणि एक जण फोर्क असतात का, फोर्क तो असा लाथाने मारायला लागला. म्हटलं थांबव, ट्रेनिंग थांबव म्हणलं. का? फोर्क सरळ हाताने उचलायला तुम्हाला माहिती आहे ना, इझी जातो. त्याला उचलून फक्त बॅलन्स करावं लागतं. मातायला आता फोर्कला. अरे लक्ष्मी आहे रे आपली स्थिती, याच्यावर आपला संसार चालतो बाबा. हो, याला लात मारून नाही चालत. जय आईला जे नाही असं चालत नाही. असं पण चालत. मी अशी पोरं बघितली चालत नाही ना. ते साहेबांना सांगा, वायरे असतात, कनेक्शन असतात. ते जुन्या काळचे टीव्ही होते का, इकडनं खोपडा टाकला की चालू व्हायचं, किंवा इकडनं तुम्हाला नाही माहिती, आमच्या काळी मात्र माणसांना माहिती आहे, इकडं ठोका टाकला की चालू व्हायचा, किंवा तिकडं ठोका टाकला की चालू व्हायचा. वॉलचे टीव्ही होते ना आपल्याकडे. आता नाही तुमच्याकडले हाय काय. तर हे इन्स्ट्रुमेंट जे आहे तेव्हा हे बटन तर तुमचं लाईफलाईन आहे. हे तर चालू असणं गरजेचं आहे. तुम्ही यांनी क्रॅश होत नाही मित्रांनो, माहिती का? लाईफलाईन आहे. तर ह्या प्रत्येक गोष्टी करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आणि याच्यातल्या चुका खुल्या मारून मराठी तुमची जी काय लँग्वेज असेल, कन्नड असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, त्या चेकशीटवर तुमच्या रिस्पेक्टेड साहेबांना सांगणं गरजेचं आहे. नाही तर काय काय लोक नाही भारी आहे, चेकशीटवर खुली केली होती की त्याचं काम आहे बघायचं. त्याच्याकडे 50 इन्स्ट्रुमेंट आहे, तो काय काय बघल. 50 इन्स्ट्रुमेंट आहे काय काय बघल. तुम्ही जाऊन सांगितलं पाहिजे, सर या बीओबीटीला हा प्रॉब्लेम आहे. आणखी एका नंबर उदाहरण सांगतो. काय सर सांगता एवढं जीव काय उपयोग होत नाही सांगतो, तो ऐकून सोडून दे. असं नाही कुठलाही ऑफिसरच्या बाबतीत ऐकून सोडत नाही. फक्त त्याच्या प्रायोरिटीज थोड्या वेगळ्या असतात. त्याला समजा एमडी साहेबांना रिपोर्ट द्यायचा आहे आणि तुम्ही त्याला बीओबीटीचं सांगताय, तो कुठेतरी बॅक ऑफ द माइंड घेतो. पण पहिले एमडीकडे जावं लागतं, किंवा डिपार्टमेंट हेडकडे पहिले जावं लागतं. आणि तुम्हाला काय वाटतं, यायला काय रे, मी त्याला सेफ्टीचं सांगायला गेलं तर माझं ऐकत पण नव्हतं. पुढच्या वेळेस बरोबर यायला सांगायचंच नाही. गलत. रिअल फॅक्ट सांगतो मित्रांनो, तसं नसतं. तुमचं मूल तुम्हाला येऊन काय ते सांगतं, बाबा 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 बाबा. तुम्ही 100% ऐकता का प्रत्येक वेळी? ऐकता? तुमच्या ऑफिसरवर ट्रस्ट ठेवा. तुमचे ऑफिसर तुमचे आहेत स्वतःचे. जर तो बिचारा बिझी असेल, तो माणूस आहे, ब्रह्मदेव नाहीये, त्याला पुन्हा पुन्हा जाऊन सांगा, सर याचं नायलॉन व्हील बोंबललंय, वाचावं लागेल. तुम्हाला असं म्हणतील का साहेब लोक? तुम्हाला कामाला लावायची प्रत्येक करणार नाही. मला तुमच्या चेहऱ्यावर असं चालू की आता बस करा. थँक्यू व्हेरी मच.